हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही दोघं मस्त आणि मजेत. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आहे हिमानी. आय एम लिव्हिंग इन दुबई. पण थोड्या दिवसासाठी मी इंडियाला आली आहे आणि मी सध्या मुंबईमध्ये आहे, माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी. तर मी आणि मम्मी आज आम्ही परत निघालो आहे कुठेतरी जायला. तुम्हाला थोड्या वेळातच समजेल की आम्ही दोघी कुठे चाललो आहे. आणि आजचा दिवस खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. मी कुठे जातो, काय करतो परत आजच्या दिवशी. तर चला. कसं काय मंडळी, आज कसे आहात तुम्ही? आम्ही मजेत आहोत. आज आम्ही चाललो आहे कुठेतरी शॉपिंग करायला. छोटी मोठी शॉपिंग करायची आहे. जरा ऊन कमी झालेलं आहे तर म्हटलं चला जाऊया कुठेतरी आज. तर चाललो. आज जास्त गरमी नाही आहे, क्लायमेट जरा छान आहे, थोडं जरा हवेत थंडावा पण आहे. काल जरा जास्त हीट होती ना, नाही तर आम्ही कालच जाणार होतो. म्हटलं चला आज जाऊन येऊया. तसंही मी हिमानीचं लग्न झाल्यावर आता एखाद्या वर्षानेच आम्ही चाललोय. आहे ना हिमानी? आपण मध्ये गेलो होतो जेव्हा मी इंडियाला जाण्याच्या आधी. आपण एक वेळेस गेलो होतो. पण कसं आपल्याला सारखं त्या पॉइंटला जाणं व्हायचं, थोडं कमी होऊन गेलं. शक्यतो आम्ही ठाणा सिटी मध्येच जात असतो, आमच्या इथेच. बघू आता, चाललोय आता आम्ही, बघू काय काय शॉपिंग होते. आणि आम्ही छान तिथे लस्सी, खूप फेमस लस्सी आहे, ते पण आम्ही पिणार आहे दोघी जणी. हो. तुम्ही गेस करा कुठे चाललोय आम्ही तोपर्यंत. हो, ते घरातून निघतानाच आम्ही ठरवतो कोणत्या खाऊ गल्लीत फिरायचं. हो ना हिमानी? हो. ठीक आहे, चला मग भेटू. जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठे चाललो आहे, तर आम्ही आलो आहे दादरला. मम्मी, आता आपण कुठे चाललोय? दादरला आलोय. आपण दादर टीटीला चाललो. अच्छा. इकडे थोडी शॉपिंग करू. आणि पहिला मी लस्सी पिणार आहे. खूप टाइम नंतर इकडची खूप फेमस लस्सी आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. आणि अजून तुला काय बोलायचंय? काही नाही, आता आपण मस्त छान शॉपिंग वगैरे करू, कारण थोडी अजून गर्दी पण अजून वाढलेली नाही ना. मार्केटमध्ये जरा गर्दी कमी आहे, तर पटकन शॉपिंग करून घेऊ. मग बघू कुठे कुठे काय काय आपण जातो ते तसं ब्लॉगमध्ये दाखवू. फ्रेंड्स, ज्यांना कोणाला लग्नाची शॉपिंग पण करायची असेल तर दादर ठाणे बेस्ट आहे शॉपिंगसाठी. वेडिंगसाठी तुम्हाला जे काही आहे ते सगळं काही मिळतं इकडे. आणि इकडचे स्टोर्स पण खूप छान छान आहे, व्हरायटीज ऑफ कलेक्शन्स आहे इथे. ब्लाऊजचे पण म्हणजे असं दुकानं आहे वेगळे वेगळे, आणि लटकन मिळतात, सगळं मिळतात. तर मी रेकमेंड करेल तुम्ही दादर आणि ठाणेला नक्की या. इथे खूप व्हरायटीज आहे वेडिंगच्या. आणि असं पण तुम्ही शॉपिंग करू शकतात अदर दॅन वेडिंग. तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट सांगायची, दादर म्हणजे साड्यांचं माहेरघर पण ओळखलं जातं. आणि आता पहिले आम्ही नाईट ड्रेस वगैरे घ्यायचे आहे, आम्हाला थोडेसे नाईट गाऊन्स घ्यायचे आहे. माझ्या आजीचं आत्ता जस्ट रिसेंटली ऑपरेशन झालं आहे, म्हणून तिला साडी वेअर करायला जरा डिफिकल्ट होते, म्हणून आम्ही तिच्यासाठी नाईट गाऊन्स वगैरे बघतो आहे. आणि आता चला मग, शॉपिंग सुरू झाली आहे. तुम्हाला हळूहळू कळलेच अजून आम्ही काय काय घेत होते. हो, तुझा बघा फ्रेंड्स, मम्मी ते गाऊन घेते आजीसाठी. कोणते कलर आवडतात ते तुला? लाईट कलरच बघत होते पण नाही त्यांच्याकडे. अच्छा, मला ग्रीन आवडलाय आणि पिंक नको, असं लाईटच घे, तिला छान वाटते. मम्मीला वर्कशॉप खूप आवडते, तर ही कुठून काय घेते बघा. काय घेते तू? काय घेते? सोप घेते का? वर्कशॉप घेते ती. हा, इथे आम्ही वडापाव खायचो. इथे आमच्या लग्नाची पण शॉपिंग करायला आलो होतो. इथे पण छान छान शॉप आहे. तुझ्या लग्नाची आठवण सगळ्यात सुरुवात स्टार्ट. हो, इथे भरत क्षेत्रामध्ये आलो होतो नववारी बघायला, लग्नाची पहिली. इथे पण आहे त्यांचं. असं वाटतंय आता हळूहळू आपल्या जुने दिवस पुन्हा आठवले. हो, आपण पावसाळ्यात आलो होतो त्यावेळेस. हा, आपण पावसाळ्यात जस्ट आम्ही स्टार्ट केलं होतं ना, म्हणजे शॉपिंगचं. आम्हाला त्यावेळेस इथली काही माहित नव्हती, आयडिया नव्हती. आम्ही जस्ट चल दादरला जाऊ, बघू आपण. पण छान कलेक्शन आहे भरत क्षेत्र. मी फार वर्षानंतर आले, माझ्या मावशीच्या लग्नाच्या वेळेस आम्ही आलो होतो इकडे. अच्छा. त्याच्यानंतर मग नंतर आपण तुझ्या लग्नाच्या वेळेसच आलो ना शॉपिंगला. तर चल आता बघू अजून. इथे हे पण मिळतं सगळं. हा, मेहंदी, हळदी वगैरे सगळं. केळवणचं पण मिळतं इथे, सगळं काय मिळतं.
वाव, छान शॉप आहे. पैठणी आहे का काही घेण्यासारखं? आमचं नाईट सूट वगैरे सगळं बघून झालं. आता मी भरत क्षेत्रामध्ये आलो आहे साडी बघायला. तर मम्मी बोलली चल बघूया काय कलेक्शन आलं. इथून लास्ट टाईम आम्ही खूप सारं शॉपिंग केली होती. तर आता तू काय साडी बघायला आली का इकडे मम्मी? हो, साडी बघते कॉटनमध्ये. इथे खूप छान कलेक्शन आहे ना. यांचं कलेक्शन खूप छान असतं. इथून आम्ही नेहमी शॉपिंग करतो. छान छान साडी वरती पण आहे यांचं. आणि इथे येल्लो सेक्शन आहे फुल. म्हणजे हळदी वगैरेला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. जेव्हा पण आम्ही दादरला येतो तर दरवेळेस आम्ही सिद्धिविनायक गणपतीला जातोच. पण ह्यावेळेस आम्हाला नाही जमत आहे कारण की आम्ही लेट निघालो. आणि आम्ही असं डिसाईड केलं आहे आम्ही सेपरेट व्लॉग करू सिद्धिविनायक आणि दादर स्पेशल त्याचा व्लॉग करू आम्ही. तर एक पॉसिबल झालं तर नेक्स्ट वीक किंवा त्याच्या नेक्स्ट वीक परत जर दादरला येणं झालं तर तेव्हा आम्ही नक्की पूर्ण आम्ही दाखवू तुम्हाला. फुल दादर मार्केट, फुल मार्केट वगैरे, सिद्धिविनायक गणपती हे सगळं तुम्हाला दिसेल त्या ब्लॉगमध्ये. आकाश आणि मी पण जेव्हा दादरला येतो ना तेव्हा पण आम्ही सिद्धिविनायकला नक्की जातो. आम्ही खूप म्हणजे सिद्धिविनायक गणपतीला खूप मानतो आम्ही. आम्हाला खूप आवडतं पण तिकडे जायला वगैरे. तर आता मला आकाश बोलला की तू जाणार आहे का सिद्धिविनायकला, जाऊन ये. पण मी म्हटलं अरे आम्ही थोडं लेट निघालो म्हणून पॉसिबल नाही होते आम्हाला जायला वगैरे. तर बघू टाईम खूप मिळालाच तर आम्ही जाऊ. पण आम्हाला लेटच निघालं घरून कारण की आणि ऊन पण होतं ना. तो उन्हात कुठे निघायचं इतक्या लवकर दुपारी. म्हणून आम्ही थोडं इव्हनिंगला निघालो. हे बघा इथे लेहंग्यांचे पण शॉप आहे. माझ्या आजीला गाऊन घ्यायचे होते तर फायनली आमचं गाऊन घेऊन झालं आहे. आणि तिला गाऊन घेऊन गेल्यानंतर ती खूप हॅप्पी होणार आहे. है की नाही का मम्मी? एकदम तिला जशी पाहिजे तशी मिळाले पण आहे. हां तेच. व्हिडिओ कॉल करून हां मी व्हिडिओ कॉल केला होता तिला कलर दाखवण्यासाठी. पण व्हिडिओ कॉलवर एवढं काय समजतं ना. तरी ती बोलली की तुम्ही तुमच्या चॉईसनेच आणा. म्हणजे माझ्या मम्मीची चॉईस खूप छान आहे. तर ती मम्मीलाच बोलली की तू तुझ्या चॉईसनेच आण म्हणून. तर आता चला आता बघू दुसरीकडे कुठे जायचं आहे आम्हाला. आता आपल्याला कुठे जायचं आहे? आपण दादर टीटीला होतो ना तर अपोजिट साईडला जाऊ ना. वरतून हां. ब्रिज वरून जावं लागेल. म्हणजे परत आपल्याला स्टेशनवरून जायचं आहे. तर चला आता आम्हाला दादर वेस्टला जायचं आहे राईट? नाही हे बेस्ट आहे ना. आम्हाला ईस्टला जायचं आहे. मग हा, ही ईस्ट साईड आम्ही दोघं जण कन्फ्युज्ड आहे पण आम्हाला माहिती कसं जायचंय फक्त कन्फ्युज्ड आहे. फुल मार्केट साईड. हां फुल मार्केट साईडला जायचं आहे आम्हाला. तुम्हाला बोललो होतो की आम्ही लस्सी प्यायला नक्की जाणार आहे. खूप फेमस लस्सी आहे दादरची. तर दादर वेस्टला आहे. जेव्हा फुल मार्केट ते स्टार्ट होतं खाली फुल मार्केट असतं त्याच्या लेफ्ट साईडला सेकंड लेनमध्ये आहे. कन्फ्युजन होतंच किती वेळ पण इकडे यावं तरी कन्फ्युजन होतंच. अजून पण आम्ही शोधतच आहे म्हणजे शुअर नाही की हीच लेन आहे की नाही ती. पण हे बघा ह्या लेनमध्ये आहे आम्ही. तर बघू आम्हाला भेटते की नाही, किती वेळ लागतो. लस्सी शॉपच्या आधी आम्हाला फिश मार्केट लागलं आहे आणि आधी आम्ही फिश मार्केटमध्ये जातो आहे. हे बघा हे पण खूप मोठं फिश मार्केट आहे दादरचं. इथे सगळे फिश मिळतात. ओली सुकी आतमध्ये सगळी ओली फिश मिळते. इथे सुकी फिश मिळते. मांजर. हे बघा खूप मोठं फिश मार्केट आहे हे बघा आतमध्ये भाजी मार्केट सुद्धा आहे फिश मार्केटच्या शेजारी. आणि ही परत सुरू झाली इथे. नाही आता ही फ्रूट्स बघते, चिक्कू बघते. चिक्कूचं ज्यूस खूप आवडतं मला. तर फ्रेंड्स आम्ही परत चुकलो. आम्हाला लस्सीचं शॉप सापडत नाही. म्हणजे ते एका लेनमध्ये आहे पण ते लास्ट शॉप आहे लेफ्ट साईडला. सॉरी राईट साईडला. तर आम्हाला सापडतच नाही. आता आम्ही शोधतोय. आता एकदम असं हे झालं तलप लागली डायरेक्ट लस्सीची. हे बघा फ्रेंड्स इथे जयश्री कलेक्शन सुद्धा आहे. माझ्या खूप साऱ्या ज्या मी दागिने आहे ना लग्नाचे इमिटेशन ज्वेलरी ती जयश्री कलेक्शनमधून घेतली आहे. म्हणजे मी त्या ठाण्याच्या जयश्री कलेक्शनमधून घेतली आहे आणि दादरची पण घेतली आहे. इथे दादरला 2-3 ब्रँचेस आहे वाटतं त्यांचे. हे बघा फ्रेंड्स हे छान असं मस्त जुनं दादर माडीचं घर म्हणतात त्याला. खूप छान वाटतं. किती छान वाटत असेल ना ह्या लोकांना. अजून मस्त राहतात इथे. इथे राहण्याची पण मज्जा खूप वेगळीच आहे.
खूप छान वाटतं. खूप असे दादरमध्ये खूप छान छान असे घरं आहे छोटी छोटी, ते बघायला पण खूप छान वाटतं. फ्रेंड्स, आता आम्ही इथे आलो आहे मारुती मंदिर कबूतरखान्याच्या इथे. काय ग, लस्सीचं मिळतच नाहीये दुकान. कुठे आहे ते लस्सी? तिकडच्या साईडला पकड ना. अगं लस्सीचं तिकडच्या साईडला आहे, या गल्लीत नाही. आपण पुन्हा पण नेहमी कधी आता तलप लागली आपल्याला. सारखं फसलो. चला ते आपण काहीतरी गरम खाऊ आणि नंतर मग थंड. आता काय गरम खाते? आपल्या मुंबईचा फेमस वडापाव. हो, वडापाव खाऊ आधी. तुला खायचं आहे ना? हो, मी पुण्याला खाल्लं, त्याच्यानंतर खाल्लंच नाही मग इकडे आल्यानंतर. चल ना मग खाऊया, चल. इथे एक कडक लाडू खूप छान मिळतात. आम्ही खूप वर्षापासून, माझे पप्पा इथेच आणतात. ते कबूतरखानाच्या समोरच आहे हे, मारुती मंदिरच्या इथे. भरत क्षेत्र नाव आहे वाटतं ह्या शॉपचं. तर खूप छान स्वीट्स मिळतात इथे, मी तुम्हाला दाखवते. आणि फ्रेश असतात मेन. कडक लाडू हे बघा, हे कडक लाडू. तर फ्रेंड्स, माझ्याकडून एक छोटी असं चुकी झाली. भरत क्षेत्र नाव नाही, मनोरंजन लाडू डेपो आहे ह्या शॉपचं नाव. हे कबूतरखान्याचे एक्झॅक्ट समोर आहे मारुती मंदिरच्या इथे. इथे पण खूप छान मिळतं, म्हणजे त्या शॉपमध्ये पण खूप छान मिठाई मिळते, पण इथे सुद्धा मिळतात. इथे आम्ही कडक लाडू घेतो स्पेशली. आम्हाला गुलाबजाम जरी करायचे तरी आम्ही पनीर इथूनच घेतो दादरवरून. म्हणजे हेच कबूतरखान्याच्या समोर एक छोटंसं शॉप आहे, एकदम इतकं फ्रेश आणि गुलाबजामचं पनीर मिळतं. तर खवा पण इथूनच घेतो आम्ही, म्हणजे खूप मोस्टली गोष्ट आम्ही इथूनच घेतो ना. तर फ्रेंड्स, मुंबईमध्ये किती पण गरमी असो, किती पण क्राऊडेड सिटी असो, काही असो, पण इकडचे वाईब्स खूप वेगळेच आहे. आणि इथे असं कधीच नाही वाटत की खूप आता समर चालू झालं आहे तर मग नको फिरायला किंवा काय. नाही, कधीच असं वाटणार नाही आम्हाला तरी की नको आता नंतर जाऊ किंवा काय. आम्ही तसंच एन्जॉय करतो, जसं हर एक सीझनमध्ये मी एन्जॉय करत आलो आहे. तर फ्रेंड्स, जसं की आम्ही तुम्हाला बोलत होतो लस्सी, तर फायनली आम्ही लस्सीच्या शॉपमध्ये बसले. खूप छोटंसं आहे पण खूप फेमस आहे आणि खूप टाईपासून चालतं ते. हे बघा, हे शॉप कृष्णा लस्सी. लस्सी बघा, हे बघा कसे ग्लास भरतात ते. आणि छोटीशी लेन आहे ही, इतकी बारीक लेन आहे ही, तरी इथे लोक येतात प्यायला, गरमी असो थंडी असो. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. कृष्णा लस्सी. थोड्याच वेळात आता थंडगार लस्सी येणार आहे. आणि किती छोटीशी गल्ली सारखं बनवलंय त्यांनी, पण तरी किती लोक येतात ना इथे प्यायला लस्सी. हे खूप वर्षापासूनच आहे. तू तर किती वर्षापासून पित असेल आम्ही ना? आमच्या लग्नाच्या आधीपासून यायचो, 93 पासून यायचो आम्ही. अरे बापरे, त्याच्या असे आधीपासून. लस्सीचे ग्लास देऊन येतात ते. हे कोणती घ्यायची? तर फ्रेंड्स, आता मी फायनली छान लस्सी एन्जॉय करतो आणि कदाचित आता मी कुठे दुसरीकडे जाणार नाही. 9 वाजत आले आहे, आम्हाला घरी पण वेळेवर पोहोचायचं आहे. तर लस्सी पितो थंडगार आणि भेटतो थोड्या वेळात. लस्सी आलेली आहे, आता आम्ही मस्त लस्सी पितो. हिमाणी खुश? हो, खूप हॅपी. थंडगार आता आत्मा मस्त. थंड होईल हिमाणीचा. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या घरी पोहोचतोच आहे. फायनली आम्हाला बस पण मिळाली आहे आमच्या सोसायटीची. आणि आजचं तिथे खरंच खूप छान होतं. थोडंसं कमी टाईम मिळालं कारण की आम्ही इव्हिनिंगला निघालो म्हणून, पण जितकं टाईम मिळालं तितकं आम्हाला खूप छान वाटलं. मस्त एन्जॉय केलं मी आणि मम्मीने. असेच छान छान ब्लॉग्स बघत राहा आमचे, मी असेच छान छान ब्लॉग्स टाकत जाईल. आणि नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा दादरला जाऊ तेव्हा प्रॉपर दादर ब्लॉग करू आम्ही. गणपती सिद्धिविनायकला जाऊ तेव्हा. तर फ्रेंड्स, असंच मला आणि आकाशला सपोर्ट करत जा. आकाश पण खूप मिस करतो आहे ब्लॉगिंग. तो बोलतो आहे की कधी तू इकडे येशील, कधी परत आपण आपलं सगळं स्टार्ट करू ब्लॉग वगैरे. तर मी त्याला सगळे अपडेट्स देत राहते. आणि खूप छान, खरंच छान टाईम स्पेंड केला. आज खूप टाईम नंतर दादरला गेली आणि नेहमी आमचं जाणं व्हायचं जेव्हा मी इंडियाला असायची तेव्हा. तर काही नाही, आता थोड्या वेळातच भेटतो. आता घरीच चाललो आहे आम्ही, मी आणि मम्मी.